संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपणाच्या या पूर्वार्ध लीळेंच्या 17व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी लीळा घेणार आहोत। पूर्वार्ध 32 क्रमांकाची विवाहो स्वीकारू। हेडव्वांच्या सोबत आमचे स्वामी गावोनी गावा जात आहेत। त्यांच्या ते जे काही घोडे विक्री सुरू आहे त्याच्यामध्ये स्वामी मुख्य आहेत, स्वामी मध्यस्थी होतात। त्यांची जी घोडे विक्री वगैरे आमचे स्वामी करून देतात आणि त्यामध्ये कसा दोघांनाही लाभ होतो वगैरे हे आपण त्या मागच्या लीळेमध्ये बघितलं। हेडाऊवांना स्वामींविषयी खूप असं मोह किंवा खूप काही वात्सल्य म्हणा, खूप गुंतले ते स्वामींमध्ये सगळे। आणि मग मा आईसाई जे हेड उरे ते गावीचे व्यवहारे घेती, म्हणजे जे काही घोडे शिल्लक राहायचे म्हणा वगैरे ते गावातले काही व्यवहारी वगैरे घ्यायचे। ऐसा एक व्यवहारे घोडे घ्यावे आले, गावातले काही लोकसुद्धा घोडे घ्यायला यायचे। अशामध्ये एक घोडे घेण्यासाठी एक गावातला व्यक्ती व्यापारी स्वामींसाठी म्हणजे त्या ठिकाणी एक व्यापारी तो घोडे घेण्यासाठी आला। तेही गोसाव्या ते देखिले, त्यांनी आमच्या स्वामींना पाहिलं। गोसाव्यांचे सौंदर्य लावण्य बर्वेपण चातुर्यता कुशळता, स्वामींचं सौंदर्य त्यांनी पाहिलं। लावण्य बर्वेपण म्हणजे हवेहवेसे वाटणे, स्वामींचं जे बर्वेपण म्हणजे चांगली वृत्ती, चातुर्यता म्हणजे व्यवहारातली चातुर्यता, कुशळता म्हणजे व्यवहारातली कुशळता, हे सगळं त्यांनी पाहिलं। हातासन देखोनी तोखले, म्हणजे स्वामींनी जे हातासन केलं म्हणजे दोन्ही हातांवर कपडे टाकून जे काही व्यवहार ठरवला जायचा, किंमत ठरवल्या जायची घोड्याची, म्हणजे ते कपड्याच्या आतमध्ये ते हात आहेत आणि ते बरोबर त्याच्यानी न बोलता ते व्यवहार करणं, हे सगळं त्याच्यासाठी एकदम कसं होतं, नाविन्यपूर्ण असं होतं। ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे सगळं आहे, पण स्वामी दिसायला, असायला, बोलायला, चालायला, व्यवहाराला, चातुर्यतेला, कुशळतेला, सगळ्याच गोष्टीमध्ये स्वामी एकदम वेगळे आहेत। स्वामी परमेश्वर आहेत हे त्याला माहिती नाही आहे, पण सर्व जीवांपेक्षा आत्तापर्यंत जेवढी काही लोकं आम्ही पाहिली, लोकं मी बघितली, त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळेच आहेत असं म्हणून त्याच्यावर लगेच स्वामींचा प्रभाव पडलेला आहे। मुळात हा अधिकाराचा भाग आहे। जर त्याचा अधिकार आहे म्हणून त्याला वाटलं, नाही तर एवढे लोक व्यवहारी स्वामींकडे आलेले आहेत, स्वामींच्या समोर उभे राहिलेले आहेत, स्वामींचा तो व्यवहार सगळ्यांनी बघितलेला आहे, परंतु कोणीही एवढं तोखलं नाही, म्हणजे त्यांचा तो बघण्याचा अधिकार नाही आहे, त्यांची ती बघण्याची ती अधिकार दृष्टी नाही आहे, त्याच्यामुळे ते स्वामींना काही ओळखू शकले नाहीत। परंतु हे जे व्यवहारी आहेत यांनी ते स्वामींना एक स्वामींचं वेगळेपण त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं, मनात बसलं। आणि मग गोसाव्यांशी दंडवत घातले, मग गोसाविया ते विनविले, स्वामींना आमच्या दंडवत केला, स्वामींना आमच्या त्यांनी विनंती केली। जी जी माते कन्या रत्न एक असे जी, म्हणजे माझ्याकडे एक माझी मुलगी आहे, मी तिया कारणे पायी कापडे बांधून बहुत दिस हिंडिला जी, मी पायाला कपडे बांधून अर्थातच खूप कष्ट घेतले मी त्या मुलीसाठी। कशासाठी? तिये जोगा वरू कवणी ठाई नाही जी, तिच्यासाठी वर शोधण्यासाठी, तिच्यासाठी मुलगा शोधण्यासाठी, नवरा शोधण्यासाठी मी पायाला कापडं बांधली, म्हणजे मी इतकं फिरलो की माझे पाय दुखायला लागले वगैरे। अर्थातच मी भरपूर कष्ट घेतले, भरपूर ठिकाणी पाहिलं, परंतु तिये जोगावरू कवनी ठाई नाही जी, तिच्या योग्य मुलगा मला कुठेच भेटला नाही असं त्यांनी सांगितलं। स्वामींना हात जोडून सांगितलं, गोसावी होती पण मला माझ्या मुलीसाठी जसा मुलगा पाहिजे, जसा वर पाहिजे, तसे तुम्ही आहात बरं, तरी ते माझे कन्यारत्न स्वीकारावे जी, माझं हे कन्यारत्न जे आहे ते आपण स्वीकारावं, आपली पत्नी म्हणून तिचा स्वीकार करावा, आपली दासी करावी जी, आणि आपली दासी तिला करा, आपली सेवा तिला द्या। स्वामी म्हणतात यासी जाती कुळ नाही, स्वामी म्हणतात ठीक आहे पण आम्हाला जाती कुळ नाही बरं का, कारण की लग्नाचा विषय जिथे येतो तिथे लगेच कुंडल्या, जाती पाती सगळं बघितल्या जातं। बघा मंदिरामध्ये उपदेशी भेटतात,
एकमेकांना भेटतात, बोलतात, सोबत हे ते सगळं काही चालतं. म्हणजे कुठल्याही प्रकारे काहीच अडचण नाही. एकमेकांशी बोलायला, चालायला, व्यवहार करायला काहीच अडचण नाही. परंतु त्यांच्यामध्ये जर का सोयरीक जुळायची वेळ आली तर लगेच कुंडल्या हे ते कुठल्या जातीचे आहेत, अमक्या जातीचे आहेत, तमक्या जातीचे आहेत, इतकं सगळं कथापुराण त्यांचं रेकॉर्ड काढलं जातं. जसं एखाद्या गुंडाचं रेकॉर्ड काढलं जातं तसं एकमेकांचं रेकॉर्ड काढलं जातं, माहिती घेतल्या जाते. मग सांगितलं जातं ते आमच्या जातीचे नाहीत, ते आमच्यापेक्षा खालच्या जातीचे आहेत, आम्ही वरच्या जातीचे आहोत, वगैरे वगैरे. हे सगळं चालतं. आणि म्हणून स्वामींनी पहिलाच मुद्दा सांगितला की बाबा आम्हाला जाती कुळ नाही बरं का. उद्या तुम्ही तर मान्य कराल पण तुमचे घरचे वगैरे लोक ते म्हणतात गोसावी ईश्वरू, ते म्हणतात देवा तुम्ही ईश्वर आहात. गोसावी यांचा ठाई काही जातीकुळ पाहावे लागत असे. स्वामींच्या ठिकाणी असं काही जातीकुळ बघावं लागतं का? नाही. स्वामी कुठल्या जाती, देव कुठल्या जातीचे सांगा बरं. आपण तर एकमेकांना अमक्या जातीचा तमक्या जातीचा म्हणून हिणावतो. मी अमक्या जातीचा म्हणून स्वतःला श्रेष्ठ समजून घेतो. पण मला सांगा ज्या देवाने आपल्याला आणलं इथे ते कुठल्या जातीचे आहेत सांगा बरं. ज्या देवाने इथे अवतार घेतले अनंत अवतार ते कुठल्या जातीचे आहेत. चक्रधर स्वामी कुठल्या जातीचे आहेत सांगा बरं. अरे देवाला कसली जात? देवाला अजिबात जात कुळ वगैरे काही नाही. देवाचा जो अनुग्रहित आहे, देवाचा जो परायण आहे, ईश्वर परायण आहे, साधक आहे, त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारची जात पात नाही. म्हणून उपदेश आणि उपदेशाला कधी जात विचारू नये. कुणीही कुणाला महानुभाव साधकांनी एकमेकांना त्यांची जात विचारू नये. सगळ्यांची आपली जात जीव जात आहे. तमामध्ये आपण सगळे एकत्र होतो आणि सगळ्यांचा उद्धार होईल तेव्हा ईश्वर स्वरूपामध्ये आपण सगळे एकत्रच असणार आहोत. तेव्हा आपण ना कुठले जातीचे आणि कुठल्या पातीचे असणार आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं स्वामींनी, आणि ते म्हणतात देवा तुम्ही ईश्वर आहात, तुमच्यासाठी काही जातीकुळ पाहावे लागत असे नाही. हे जातीकुळ बघण्याचं काही कारण नाही आहे. तुम्हाला पाहिलं, तुम्ही आवडलात बस. ईश्वराशी काही जातीकुळ असे, ईश्वराला कुठलं जातीकुळ? गोसावीची जाती आणि गोसावीची कुळ देवच कुळ आणि देवच जाती. आमचं कुळ कोण असेल तर देवच आहे, आमचं जाती कोण असेल तर देवच आहे. कोणीही तुम्हाला विचारलं तुमची जात काय तर सांगायचं श्री चक्रधर स्वामी. तुम्ही कुठल्या कुळाचे? आम्ही श्री चक्रधर स्वामींच्या कुळातले आहोत असं उत्तर आपलं आलं पाहिजे. गोसावी अकुळ नाथाचा नाथ, की ज्यांना कुठलंच कुळ नाही आहे, जे अनाथ आहेत, आशांचे नाथ तुम्ही आहात. सर्वज्ञ म्हटले तरी येत खुंट दावे नाही. दुसरा प्रश्न येतो मुलाच्या घरी कोण कोण आहे, तर मुलाला आई वडील नसतील तर मग तिथे मुलगी देत नसतात बरं का. काही काही लोक खुश होऊन देतात, बरं आहे सून नाही, सासू नाही आहे, सासरा नाही, टेन्शन नाही आमच्या मुलीला, म्हणजे तिथे दिल्या जातं मुलीला. पण बहुतांशी असं असतं की ज्या मुलाला नातलग नसतील, आई वडील नसतील तर तिकडे मुलगी शक्यतो देत नाहीत. नातलगांमुळे भरपूर अडचणी येत असतात. मग इथे स्वामी म्हणतात बघा आम्हाला खुंट दावे नाहीत, म्हणजे नातलग नाहीत बरं का. तीही म्हटले तेही गोसावीची, ते म्हणा आम्हाला नातलगांची गरज नाही, आम्हाला तुम्ही पाहिजेत बस झालं. जी गोसावीची खुंट आणि गोसावीची दावे, गोसावीच नातलगान गोसावीच सगळं काय आहेत. स्वामी म्हणतात तरी यासी कराव्या काहीची वीत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की बाबा मुलाकडे पैसे किती आहेत, पैसा अडका किती आहे, काय कमवतो, हा पुढचा प्रश्न येतो. तर स्वामींनी तेही क्लिअर केलं की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं द्रव्य नाही, काही नाही बरं का खर्च करायला आणि वगैरे वगैरे. ते म्हणतात दोन्हीकडून वराड आम्हीची करूनही ते काळजी करू नका. दोन्हीकडचं वराड म्हणजे तुमच्याकडचं आणि आमच्याकडचं दोन्हीकडच्या वराडाचा पूर्ण खर्च आम्ही करणार. मग तव अवघे हेडा उभे ठेले, तेव्हा ते जे इतक्या दिवस स्वामींसोबत राहिलेले जे हेडव आहेत, स्वामींच्या त्या पूर्ण लीळाक्रमामध्ये जे गुंतलेले आहेत सगळे, स्वामींच्या पूर्ण जो काही सहवास आहे त्या सहवासामध्ये जे गुंतलेले सगळे हेडाऊ आहेत ते उभे राहिले. म्हणजे ते म्हणाले, ती म्हटले जी जी येतुले धनवीत आमते असे, आमचे ते गोसाव्यांचे नव्हे. अहो काल भेटलेले हेडाऊ स्वामींमध्ये एवढे गुंतलेले आहेत की ते म्हणतात देवाला की येतुले धनवीत, एवढं धनसंपत्ती आमच्या सोबत आहे. अरे गोसाव्यांचं, आमचं ते गोसाव्यांचं नाही का? आमचं जे आहे ना ते सर्व गोसाव्यांचं आहे असं ते म्हणतात. कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे लोकांना, काही नाही. पण स्वामींशी गुंतवणूक कसं बघा त्यांची झालेली आहे की आपलं सर्वस्व जे आहे ते देवाला द्यायला निघालेले आहेत. हे अवघे आम्ही करुणी जी, स्वामींचं जे काय आहे
ते सगळं आम्ही करू, किंवा जे काही मुलाकडनं देणं घेणं असतं ते सगळं आम्ही करणार स्वामींच्या म्हणजे स्वामींच्याकडून, स्वामींतर्फे. गोसावी विवाहो अंगीकरू स्वामींनी विवाहाचा स्वीकार करावा. द्रव्य लागेल ते आम्ही वेचून, काय द्रव्य लागेल तो खर्च आम्ही करू. मग गोसावी मानिले, स्वामींनी मान्य केलं. सर्वज्ञ म्हटले, नायको येथ सकळे असे हो. मग स्वामी सांगतात आम्हाला सगळं आहे बरं का. आता इथे स्वामी व्यवहार बुद्धी जी आहे किंवा व्यवहारिकता आहे ती सांगतात. उद्या आज जरी तो मुलीचा नवरा म्हणत असेल की जातपात नको वगैरे काय काय सगळं असेल, पण मुलीचे जे नातलग आहेत ते काय बसतात का गप्प? ते विचारणार कोण आहे, काय आहे, आईबाप आहेत की नाही, मग एकटाच कसा, मग कुठे आला त्याची चौकशी केली पाहिजे. नातलग भरपूर खड्डा खणून म्हणजे माती काढतात, भरपूर खणतात, काहीतरी खुसपट काढतात. म्हणून स्वामींनी मुद्दामून हे सांगितलं की येत सकळ असे हो, आमच्याकडे सगळं आहे बरं का. येत यासी एक यासी जातीकुळ असे हो. हे लाड सामक एक श्रेष्ठ ब्राह्मण जात आहे. त्या लाड सामक ह्याच्यामध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे, म्हणजे अवतार घेतला आमच्यासाठी, पण त्याच्यासाठी जन्म घेतला. ऐशी शाखा सांगितली, म्हणजे ही लाड सामक शाखा आहे. तरी प्रमाण झाले, आणि त्यांनासुद्धा प्रमाण झाले की बाबा आहेत बरं का, म्हणजे लाड सामक याचे आहेत. म्हणजे अजून तो आपल्या नातलगांना सांगेल की मुलगा जो भेटला सुंदरता आहे, पण उच्च याच्यातल्या शाखेचा आहे, लाड सामक जाती शाखेतला आहे. स्वामी म्हणतात येत सकळ असे हो नायको, आमच्याकडे सर्व आहे बरं का. पाहती तो बर्वे घटित असे, मग त्यांनी व्यवहारेन विनविले, म्हणजे चांगली वेळ होती आणि म्हणून त्या व्यवहाराने विनंती केली. जी माते गोत्री जे बहुत कुटुंब असे, म्हणजे आमचा परिवार खूप मोठं कुटुंब आहे, आमचे नातलग भरपूर आहेत. स्त्रिया माणुसे भरपूर आहेत. येथ येऊ नाहीये, म्हणजे सगळ्यांनी इथे येऊ म्हटलं तर ते शक्य नाही आहे, खूप कठीण आहे ते. तरी ते कुटुंब वरू देखावा, त्या कुटुंबांनी वर पाहावा, वर मुलगा पाहावा. म्हणून तरी गोसावी ते अशी दर्शन द्यावे, जे आपण त्यांना तिथे चलून जर का दर्शन दिलं तर खूप चांगलं होईल. गोसावी विनंती स्वीकारली, आमच्या स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. मग गोसावी आते हेडाऊ शृंगारिले, स्वामींना हेडवांनी शृंगारलं, म्हणजे स्वामींचं जे काही शृंगार आहे ते सगळं हेडावांनी केलं. मग गोसावी हेडावासहित दांडिये बैसोनी तेथे बीजे केले. हेडावांसोबत पालखीमध्ये बसून आमचे स्वामी तिथे बीजे करतात. ती अवघीची पाहाव्या आली, त्या मुलीचे सगळे नातलग स्वामींना बघण्यासाठी आले. तीही अवघाची गोसाव्या ते देखोनी म्हणतले, सगळ्यांनी स्वामींना पाहिलं आणि म्हणतात हे गोसाव्यांच्या तळव्यासारखी नव्हे. अरे हे नॉर्मली असं असतं की खूप बायको म्हणजे मुलगी सुंदर असते, मुलगा तेवढा सुंदर नसतो. म्हणजे कधीच असं नसतं की मुलगा खूप सुंदर आहे आणि तो आपल्यापेक्षा असुंदर बायको, कमी सुंदर बायको कधी करत नाही. एखाद्या सुंदर मुलगी आपल्यापेक्षा सुंदर मुलगा करू शकते, पण खूप सुंदर मुलगा आपल्यापेक्षा कमी सुंदर बायको कधी करत नाही. परंतु या ठिकाणी असं झालं की स्वामी खूप सुंदर आहेत आणि त्यांच्यापेक्षा त्यांची जी ते व्यापारांची जी मुलगी आहे ती स्वामींपेक्षा खूप कमी सुंदर आहे. साहजिकच आहे, स्वामींचं वर्णन आपण ऐकतो आहोत. आणि हे गोसाव्यांच्या तळव्यासारखी नव्हे, म्हणजे स्वामींचा तळवा जेवढा सुंदर आहे त्या तळव्यासारखी सुद्धाही सुंदर नाही आहे. म्हणजे स्वामींचा तळवाच एवढा सुंदर आहे की त्याच्याही पेक्षा ही कमी सुंदर आहे. इथून सुरुवात झालेली आहे. मग स्वामींचं श्रीमुख काय असेल? इथे तळव्यापासून सुरुवात झालेली आहे, तर स्वामींचं श्रीमुख किती जबरदस्त असणार आहे. ते म्हणतात हे सदैव हो, ही मुलगी सदैव आहे बरं का. या आपले दैव काढून घेतले, हिनी आपलं दैव काढून घेतलं, म्हणजे भाग्य जोडलं हिनी आणि जोडून घेतलं भाग्य. एक वंद ऐसे झाले, सगळ्यांची एक वाक्यता झाली की हो आम्हाला मुलगा पसंत आहे, ज्यावरू होय हाच मुलगा आहे आणि ह्याच्याशीच लग्न यांचं होणार. विवाहो प्रवर्तला, मग विवाहाची तयारी सुरू झाली. स्वामी म्हणतात महादाईसांना, बाई व्यवहाराची वासना ऐसी जी येथीचा कडू तो आम्हीची करुनी. म्हणजे व्यवहाराला असं वाटत होतं की स्वामींचं सगळं कपडा लत्ता दागदागिने मीच केलं पाहिजे, मीच खर्च केला पाहिजे.
आणि हेडाऊंना असं वाटत असं जे गोसावी यांचा कडू तो आम्हीच करू, म्हणजे स्वामींचं जे कड आहे तो आम्हीच केला पाहिजे असं त्यांना दोघांना एकमेकांना वाटत होतं. हेडाऊ गोसाव्यांची राणी एक कारणे अलंकार भूषणे केली. मग हेडाऊंनी, घोड्यांचे जे व्यापारी होते, त्यांनी स्वामींची जी राणी आहे म्हणजे ज्यांच्यासोबत लग्न होणार आहे त्यांच्यासाठी अलंकार भूषणे कपडे वगैरे त्यांच्यासाठी केले. साडे सांखळी अवघेची केले, म्हणजे साखळ्या वगैरे म्हणजे अलंकार आदी सगळं केलं. मग व्यवहारेने आपला कडू केला, मग व्यवहाराने आपला कड केला जो व्यापारी आहे. आणि गोसाव्यांचा कडू तो हेडाऊ केला, स्वामींचा कड हेडाऊंनी केला, मुलीचा कड त्या व्यवहाराने केला. मग गोसावी विवाह स्वीकारिला, गोधुळीचे लग्न झाले, विवाह स्वीकारला. गोधुळीचे म्हणजे गो म्हणजे गाई वासुरे, धुळीचे आणि म्हणजे त्यांच्यामुळे उडणारी धूळ ही कधी उडते, म्हणजे संध्याकाळी जेव्हा ते गाई वासरे आपल्या गावामध्ये परततात तेव्हा सगळे गाई वासरे एकत्र आल्यामुळे एक धूळ अशी उडते, थोडी 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 थोडी, म्हणजे त्या वातावरणात धूळ निर्माण होते अशी. हे गोधुळीचे लग्न म्हणजे काय, ते गोरस त्याला म्हणतात, गोरस मुहूर्त असं त्याला म्हणतात. म्हणजे संध्याकाळी ते सगळे परततात त्यावेळीचं म्हणजे संध्याकाळचं लग्न. चारी दी विवाह झाला, म्हणजे विवाह अवसर जो आहे तो 4 दिवस चालला. साडे सांगळ्या मुक्षकृनी अवघे वाहिले, सगळंच वाहिलेलं आहे. जैसा द्वापरी भीमके जो सोहळा केला तैसाची येथ झाला. म्हणजे द्वापर युगामध्ये भीमकाने आपल्या मुलीसाठी जे काही लग्नाची जी खर्च केलेला जो काही इथे ऐश्वर त्या ठिकाणी दिसलेलं होतं तसाच एक प्रकारे इथे विवाह सोहळा संपन्न झाला. मग गोसावी हेडाऊ गोसावी ते विनविले जी जी दांडी करू. मग हेडाऊ स्वामींना विनंती करतात की आता आपण पालखी वगैरे करूया आणि निघूया. मग गोसावेनी गोसाव्यांची राणी ऐसे गोसाई आमच्या देशासी विजय करावे जी. स्वामी आणि स्वामींची राणी आमच्या देशाकडे आमच्या घरी आपण चालावं आणि तिथेच आपण अवस्थान करावं. व्यवहाराची वासना ऐसी, आणि मुलीच्या वडिलांना असं वाटतं जे गोसावी येथची राहावे, स्वामींनी इथेच राहावं, कुठेच जाऊ नये. तर गोसाव्यांशी तेऊ ते विजय करावे याची प्रवृत्ती नाही, हेडाऊंसोबत स्वामींची जाण्याची प्रवृत्ती नाही. स्वामी म्हणतात आता हे येत राहील तेऊ ते नाही, आता काही आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही, आम्ही आता इथेच थांबू. मग हेडाऊ गोसाव्या ते विनविले. मग हेडाऊंनी स्वामींना विनंती केली की आता काही आपण आमच्यासोबत येत नाही. जी जी आम्हासी बहुत दिस लागले, आम्ही खूप दिवस इकडे व्यापाराच्या निमित्त आहोत. आमची कुटुंबे वाट पाहते असती, आमची कुटुंब गोत्र सगळे मुलं बाळं पत्नी आई वडील सगळे आमची वाट बघतायत. तरी आम्ही आपल्या देशाशी जाऊ जी. मग आम्ही आमच्या देशाला जाऊ जी. इथे प्रश्नचिन्ह आहे बरं का. जाऊ जी म्हणजे जातो असं नाही म्हणत ते, आम्ही जाऊ का, स्वामींकडे आज्ञा मागितलेली आहे. कधी पण आम्ही मार्गात राहिलो, कधीही कुठे जायचं असेल तर आम्ही असं म्हणत नव्हतो की मी गावात जातो की मी गावाला जातो, असं नव्हतं. ते काय आहे सांगणे झालं. तिथे आज्ञा मागायला जायचो आम्ही म्हणायचो बाबांकडे आज्ञा मागायला जायचं आहे. आज्ञा मागायला म्हणजे मार्गातला शब्द बघा कसा आहे, वाक्य बघा किती विचारपूर्वक याच्यावर तुम्ही हे करा, निरीक्षण करा याचं. आज्ञा मागायला जायचं आहे, मग जायचं आणि बाबांना विचारायचं की मी गावात जाऊ का किंवा मी गावाला जाऊ का, म्हणजे असं विचारलं जायचं. ह्याला म्हणतात आज्ञा. मग ते म्हणतील नाही जायचं तर नाही जायचं. तुम्ही म्हणतात की बा मी गावात जातो म्हणजे तुम्ही आज्ञा विचारत नाही, तुम्ही सांगायला गेले. मुळात सांगायला नाही, विचारायला जायचं. प्रश्नचिन्ह असलं पाहिजे तिथे. तसं इथेही प्रश्नचिन्ह आहे की आम्ही आमच्या देशाला जाऊ का. स्वामी म्हणतात जा, स्वामी आज्ञा देतात. हे येत असेल आम्ही इथेच थांबू. मग गोसावी तयासी अनुज्ञा दिली, स्वामींनी अनुज्ञा दिली. अनुज्ञा कशाला म्हणतात, जी मागून घेतल्या जाते की आम्ही जाऊ का, हे त्यांनी आज्ञा मागितली आणि आज्ञा मागितल्यानंतर जे हो म्हटलं जातं त्याला अनुज्ञा म्हणतात. मागून जी दिल्या गेली त्याला अनुज्ञा म्हणतात. स्वामी म्हटले जा, स्वामी स्वतःच म्हटले, भट्टोबासांना म्हटले इथून जा. कुठे जा, कुठेही जा. स्वामी जेव्हा उदास झाले भट्टोबासांना, ही आहे आज्ञा. परंतु जेव्हा त्यांनी विचारलं की मी परमेश्वरपुराला जाऊ का, स्वामी म्हणतात जा, ही आहे अनुज्ञा. एकाच लीळेमध्ये एकाच ह्याच्यामध्ये आज्ञा आणि अनुज्ञा दोन्ही भेटले आपल्याला.
जी मागून घेतल्या जाते त्याला अनुज्ञा असं म्हणतात आणि जे स्वामी स्वतः देतात त्याला आज्ञा असं म्हणतात। मग ते आपल्या देशाशी गेले हेडाऊ व्यापारी, स्वामींच्या सन्निधानात मग आपल्या गावाकडे गेले। गोसाव्यांचे उपरेवरी अवस्थान झाले, माळ्यावर, वरच्या माळ्यावर स्वामींना अवस्थान झालेलं आहे। मग ते व्यवहारे भले ते ही गोसाव्या ते पुसपुसो करीती। मग तो व्यवहारी जो पण काही व्यापारातला आपला जो काही भाग असेल तो स्वामींना विचारून तो करायचा, की काही साहित्य घ्यायचं, स्वामींना विचारायचं साहित्य घेऊ का, इथे पैसे गुंतवू का वगैरे। काही बाहेरीलाकडून वस्तू ये, माते व्यवहारे जे वस्तू घेती ते गोसाव्या ते पुसती। बाहेरून काही पण व्यापाराच्या निमित्ताने जे काही धान्य वगैरे जे काही साहित्य यायचं तो स्वामींना विचारायचं की घेऊ का। मग गोसावी घ्या म्हणती तरी घेती, स्वामींनी म्हटलं घ्या तरच तो घ्यायचा। गोसावी नको म्हणती तरी नेघती, स्वामींनी म्हटलं घेऊ नका तर ते घेत नव्हते। मा गोसावी घ्या म्हणती ती वस्तूपाठी थोरू लाभू होय, स्वामी म्हणतील की हे घ्या तर त्या वस्तूमागे त्यांना खूप मोठा लाभ व्हायचा। तो लाभू देखे, तो लाभ ते लक्षात घ्यायचे, अरे स्वामींनी सांगितलं किती लाभ झाला। गोसावी नको म्हणती ते वस्तू अनेक घेती, आणि स्वामींनी त्यांना जी वस्तू घ्यायला नाही सांगितली ती वस्तू इतर जर का कोणी गावातल्या व्यक्तीने घेतली ती वस्तूपाठी तयासी हानी ये, ते हानी देखे, त्या व्यक्तीला किती नुकसान झालं। बरं झालं स्वामींनी मला नाही सांगितलं घ्यायला, माझं नुकसान देवाने टाळलं, माझा लाभ घडवून दिला। त्या व्यक्तीची हानी ते बघायचे। ऐसे भलते गोसाविया ते पुसपुस वगैरे ती भले ते, म्हणजे जे पण काही ज्यांना वाटेल ते भलते काही पण छोट्या मोठ्या गोष्टी स्वामींना विचारायचे। ऐसे ते या व्यवहारे अशी बहुत द्रव्य झाले, खूप पैसा द्रव्य त्यांच्याकडे जमलं। ऐसा असता ऐकू दिसू गोसावी आणि गोसाव्यांची राणी उपरेवरी बैसोनी दोघे सारी खेळत असती। असं असत असताना त्या व्यवहाराची मुलगी म्हणजे स्वामींनी स्वीकारलेली पत्नी आणि त्या स्वामी हे दोघंही उपरेवरी वरच्या माळ्यावर बसून सारी पाठ खेळत होते। एक अवधूत एकू, तव अवधूत एक म्हणजे संन्यासी महात्मा, अन्यमार्गीचा एक संन्यासी महात्मा, संसारेसी पाठी मोरा झाला, ऐसा मार्गे जात देखिला, म्हणजे उपेक्षित एकदम आपल्या आयुष्याला ज्यांनी उपेक्षिलेलं आहे, कुठल्याही प्रकारची ऐश्वर्य, कुठल्याही प्रकारचं चांगलेपणा, चांगले कपडे नाही, मळके फाटके कपडे असं म्हणून एकदम निरालंबी होऊन चाललेला एक महात्मा त्या ठिकाणी दिसला। आणि मग स्वामी म्हणतात त्या राणींना, आता येथून ऐसिया होई जाईल, म्हणजे आता आम्ही असंच होणार आहोत बरं का, म्हणजे हे कसे दिसतात तुम्हाला तसेच आम्ही आता होणार आहोत, म्हणजे संन्यासी होणार आम्ही। सगळ्या ह्या ऐश्वर्याचा तुमचा सगळ्याचाच आम्ही त्याग करणार आहे। आणि मग या ठिकाणी असं म्हटल्यानंतर तया ते ऐसा श्री करू दाखविले, म्हणजे दाविले, म्हणजे त्या संन्यासाकडे बोट दाखले की आम्ही असे होणार बरं आता। जी जी गोसावी कैसे ऐसे होती, ऐसे ऐकोनी मूर्छा येऊनी आदड करी पडली, आणि एकदम तिला धक्का बसला की स्वामी आम्हाला सोडून जाणार, स्वामी असं होणार, सर्व ऐश्वर्य सोडणार, आमच्यासमोर स्वामी नाही राहणार। आणि ते स्वामींच्या या वक्तव्यामुळे एवढा धक्का बसला की ते मूर्छा येऊन दडकरी पडली, म्हणजे त्यांना चक्कर आली आणि एकदम बेशुद्ध होऊन त्या खाली पडल्या। हे काही म्हणून पडत पडता गोसावी वरच्यावरी धरिली, म्हणजे हे काय म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांना वरच्यावर त्यांना धरलेलं आहे। हंसाईसे त्यांचं नाव होतं। आणि मग फुट्याची पदरे वारा घालून सावपी केली, म्हणजे उपरण्याने त्यांना हवा घालून त्यांना सावध केलं। अंगेसी धरुनी झाडिली, त्यांना उचलून त्यांना झटकलं, ते काही माती बिती लागली असेल किंवा त्यांना व्यवस्थित केलं स्वामींनी। सागळेचेनी उदके नेत्र पुसेले, पाण्याने त्यांचं डोळे पुसले गेले। मग म्हणतले हे काही येथून ऐस्या काही होई जाईल, स्वामी म्हणतात अरे असं कसं काय, लगेच आम्ही म्हटलं आणि तुम्ही लगेचच बेशुद्ध झालात, लगेच तुम्ही मनाला लावून घेतलं, असं काहीही होणार नाही आहे, आम्ही असं काही करणार नाही, आम्ही काही संन्यासी वगैरे होणार नाही, आम्ही काय ऐसे होणार आहे नाही, असं म्हणून मग तुमते सांडूनी कै जाईल, म्हणजे आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। हे तुमते चाळवी जात आहे की आम्ही तुम्हाला असंच तुमची मस्करी केली,
मग गोसावी बीजे केले तेवेळे ते अशी स्वरूप दर्शन विद्या संक्रमिली. मग गोसावी तेथोनी बीजे केले आणि मग जेव्हा स्वामी तिथून गेले तेव्हा त्यांना स्वरूप दर्शन विद्या संक्रमिली. म्हणजे स्वामींनी त्यांच्यासोबत विवाह केला, विवाह स्वीकारला, तो काही संसार वगैरे करण्यासाठी म्हणून नाही. तर ह्या ज्या आई होत्या हंसाईसे, या खूप मोठ्या अधिकारी होत्या आणि स्वामींच्या नुसत्या जाणार स्वामी असं नुसतं ऐकून ज्या दडेकरी पडल्या आणि एकीकडे कमळाऊस आहेत, हे स्वामी निघालेले आहेत, चाललेले आहेत, परंतु तिला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप दिसत नाही, कुठल्याही प्रकारचं अश्रू दुःख वगैरे तिच्याकडनं व्यक्त झालेलं आहे असं बिलकुल दिसत नाही. आणि इथे स्वामी नुसतं जाण्याची गोष्ट करतात तर ही मूर्छा येऊन पडल्या. म्हणजे ह्या खूप अधिकारी होत्या, विषयप्रेमी अशा होत्या आणि त्यामुळे जाताना स्वामींनी स्वरूप दर्शन म्हणजे स्वामी त्यांना सतत जवळ दिसावेत अशा प्रकारची स्थिती, अशा प्रकारचं दातृत्व त्यांना दिलं आणि सतत स्वामी त्यांना आभास रूपाने दिसत होते. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की स्वामी माझ्या सोबतच आहेत. अशा प्रकारचं या ठिकाणी या अधिकारी जीव जे आहेत हंसाईचे, त्यांची आणि स्वामींची भेट आणि या ठिकाणी त्यांचं समर्पण आपण बघितलेलं आहे. स्वामींना महादाईचा विचारता जिये शब्दा सरिसी तेथ पडली मातिये राहिली कैसी जी. म्हणजे तुम्ही जाणार आहे ऐकून ती बेशुद्ध पडतात थांबल्या कशा काय तुम्ही इकडे आल्यानंतर. बाई तिये या ते अखंड देखतची असती. त्यांना आम्ही दिसावं अशा प्रकारची विद्या आम्ही त्यांना दिलेली आहे. तियेचे नाव हंसाईसे आणि जती तरी येती जी. सर्वज्ञ म्हटले बाई तिये पढियंती आणि बरवी सुकुमारे सूर्याचे रश्म नस आहे. सूर्याचा प्रकाशसुद्धा तिला जास्त सहन नाही व्हायचा. आणि जती तरी येते पण येथ प्रवृत्ती नाही, पण आम्हाला प्रवृत्ती नाही. म्हणजे स्वामी वेगळ्या कार्याच्या याच्याने स्वामींनी अवतार घेतला आहे. स्वामींनी राज्य वगैरे याच्यामध्ये कशामध्येही रमायचं नाही आहे आणि त्या दृष्टीने स्वामींचं हे अवतार कार्य आहे. आणि हे अवतार कार्य आपण आपल्या या पूर्वार्ध लीळा ज्या सुरुवातीपासून आपण सुरुवात केलेल्या आहे लीळांना, त्याचं हे आजचं अदृष्टपर ब्रह्मविद्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण हे निरूपण करतो आहोत. आणि ह्या पूर्वार्ध लीळेंचा आजचं हे 17वं सत्र आहे आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्वार्धाची 32 क्रमांकाची विवाहो स्वीकार ही लीळा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. दंडवत हो.